नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय आत्मविश्वास वाढवणारा स्माइल मेकओव्हर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोडॉन्टिस्ट आणि स्माइल स्पेशालिस्ट डॉक्टर प्रियंका सावकार नवले. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रियंका सावकार नवले या पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोडॉन्टिस्ट आणि स्माइल स्पेशालिस्ट म्हणून नावाजलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीतून BDS ही पदवी डिस्टिंक्शनमधून 2000 साली घेतली. MDS ही पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी ऑल इंडिया एंट्रन्समधून उत्तीर्ण होऊन 2011 साली बेंगलोर युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केली. त्यांचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये लेख प्रकाशित झालेले आहेत. अनेक कॉन्फरन्सेसमध्ये त्यांना बेस्ट पेपर आणि बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशनचे अवॉर्ड्स सुद्धा मिळालेले आहेत. पुणे येथे त्या गेल्या 9 वर्षांपासून रुग्णसेवेमध्ये रुजू आहेत. पुण्यातल्या 35 पेक्षा अधिक डेंटल क्लिनिकच्या अनेक रुग्णांच्या ब्रेस्ट ट्रीटमेंट्सच्या करतात. गेल्या 9 वर्षांपासून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचं काम देखील करत आहेत. सध्या त्या यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. 2018 साली झालेल्या PhD एंट्रन्समध्ये फर्स्ट रँक त्यांनी मिळवलेला आहे. त्यांना 2017, 2018, 2019 या 3ही वर्षांमध्ये त्यांना ऑर्थोडॉन्टिस्ट ऑफ द इयर, आउटस्टँडिंग डेंटिस्ट ऑफ द इयर, हेरोइक डेंटिस्ट ऑफ द इयर, APJ अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड हे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यांचे वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिक हे पुण्यातल्या नावाजलेलं क्लिनिक असून त्यांनी उपचार केलेल्या पेशंटच्या प्रतिसादामुळे इंटरनल युजर्सकडून टॉप रेटेड मोस्ट रिव्ह्यूड क्लिनिक म्हणून गणलं जातं. त्यांच्या या क्लिनिकमध्ये लँग्वल ब्रेसेस, इनव्हिजिबल ब्रेसेस, डेंटल इम्प्लांट अशा आधुनिक उपचार पद्धती केल्या जातात. वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिकमध्ये डॉक्टर प्रियंका नेहमीच उपलब्ध असतात. सामान्य माणसांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना डॉक्टर प्रियंका यांनी परफेक्ट स्माइल डिलिव्हर केलाय. डेंटल टुरिझमद्वारे त्यांनी अनेक फॉरेनर्स, NRI पेशंट्सची ट्रीटमेंट अल्पावधी काळात पूर्ण केलेली आहे. स्माइल फॉर ऑल हा त्यांचा मोटो असून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्या नेहमी धडपड करत असतात. त्यांच्या यशस्वी वाटचालीत त्यांच्या क्लिनिकच्या टीम मेंबर्सचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. बेस्ट क्लिनिकल टीम, बेस्ट डेंटल क्लिनिक आणि ब्रेसेस क्लिनिक ऑफ महाराष्ट्र असे अनेक पुरस्कार त्यांच्या या वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिकला मिळालेले आहेत. त्यांच्या क्लिनिकला 10 पेक्षा जास्त BDS आणि MDS डॉक्टर्स अविरत कार्यरत असतात. त्यांचं स्वतःचं डायग्नॉस्टिक सेंटर हे क्लिनिक मध्येच असल्यामुळं ॲक्युरेट डायग्नॉस आणि ट्रीटमेंट प्लॅनिंग करणं त्यांच्यासाठी सहज शक्य होतं. पुन्हा एकदा आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज जागतिक महिला दिन आहे आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप छान काम तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये करताय आणि त्या पद्धतीनं आज या संपूर्ण कामाचा मागोवा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिक हे सुंदर उदाहरण आहे वुमन एम्पॉवरमेंटचं, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं, काय सांगता येईल? नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा आणि साम TVचे मी आभार मानते की त्यांनी मला आज इथे बोलवलं इंटरव्ह्यूसाठी. ऑब्व्हियसली वुमन एम्पॉवरमेंटबद्दल बोलायचं झालं तर माझं असं ठाम मत आहे की प्रत्येक यशस्वी महिलेमागे एक खंबीर महिलांची अशी टीम असते जी तिची पाठीराखण करत असते आणि माझ्या मागे माझ्या टीम मेंबर्सचा खूप मोठा वाटा आहे. जेव्हा मी पुण्यात आली होती, माझं सिंगल डेंटल चेअरचं युनिट होतं. त्यापासून आज आमच्याकडे 8 डेंटल चेअर्स आहेत. स्वतःचं डायग्नॉस्टिक सेंटर आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल टाईपचे एक्सरे आम्ही काढत असतो. हे सर्व करत असताना नुसतं मी एकटीने हे सगळं उभं केलं नसतं. माझ्या टीम मेंबर्समुळे ज्या महिला माझ्याबरोबर काम करतात याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
साधारणतः 20पेक्षा जास्त प्रशिक्षित BDS ॲज वेल ॲज MDS डॉक्टर आमच्याकडे सदैव कार्यरत असतात. आम्ही महिन्यातले म्हणजे आठवड्यातले 7ही दिवस, ज्यामध्ये रविवार इन्क्लुडेड असतो, 9 ते 9 काम करत असतो. कधी कधी दिवसाला 14 तासही काम होतं. गेल्या 5 वर्षात हजारोंपेक्षा जास्त पेशंटला आम्ही त्यांचे ड्रीम स्माईल डिलिव्हर केले. जेव्हा आपण डेंटल ट्रीटमेंटबद्दल बोलतो तर बेसिक ज्या डेंटल ट्रीटमेंट असतात, दात साफ करणं, कंपोजिट फिलिंग करणं, तर असल्या ट्रीटमेंटपासून अगदी ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्यामध्ये लेझर्स येतात, नंतर टीथ व्हाईटनिंग येतं किंवा डेंटल अलायनर्स येतात, अशा सगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट अंडर वन रूफ आम्ही प्रोव्हाइड करत असतो. तर ऑब्व्हियसली वुमन एम्पॉवरमेंट इम्पॉर्टंट आहेच आणि मी ते प्रत्यक्षात अनुभवलं आहे. त्यांच्यामुळेच माझी ही ग्रोथ झालेली आहे. नक्कीच. आपण आज मॅडम स्माईल मेकओव्हरबद्दल बोलतोय. मुळात मला हे जाणून घ्यायचं आहे की स्माईल मेकओव्हर म्हणजे नक्की काय आणि तो कोणी करून घ्यायला हवा? स्माईल मेकओव्हरबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक दंतवैद्यक शास्त्रातील अशी पद्धत आहे ज्याच्या सहाय्याने सुंदर हास्य चेहऱ्यावरती खुलवले जाते. तुमच्या जर चेहऱ्यामध्ये किंवा हास्यामध्ये काही कमी असतील किंवा त्रुटी किंवा उणिवा असतील तर त्या भरून काढल्या जातील. जेव्हा विचारलं जातं की हा कुणी करावा, तर हा प्रश्न मी 3 कॅटेगराईज गोष्टींमध्ये सांगू इच्छिते. फर्स्ट, वयाचा. स्माईल मेकओव्हर कुठल्या वयात करावा, तर यासाठी वयाचं कुठलंही बंधन नाही. अगदी छोट्या बच्चूंपासून टीनेजर्स, अडल्ट्स किंवा वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये स्माईल मेकओव्हर करता येतो. दुसरा, तो कुठल्या प्रॉब्लेमसाठी करावा. जर तुमचे दात मोठ्या प्रमाणात तोंडाच्या बाहेर आलेले असतील, दातांमध्ये फटी असतील किंवा हसताना दात काहीतरी वेडेवाकडे वाटत असतील किंवा कधी कधी वरचे दात बिलकुलच दिसत नसतील किंवा चेहऱ्याला ओल्ड लुक असेल किंवा एखादा दात तुटलेला असेल किंवा काळे झालेले दात, पिवळे झालेले दात किंवा हेड्या जर तुमच्या काळसर असतील, तर अशा सगळ्या गोष्टींसाठी, इनफॅक्ट जर तुमच्या तोंडामध्ये पुढचा एखादा दात पडलेला असेल किंवा काढून टाकलेला असेल, तर अशा सर्व कारणांसाठी स्माईल मेकओव्हर हा करता येतो. नंतर मी सांगेल की आपण हा का करून घ्यावा. ऑब्व्हियसली पहिली गोष्ट तर स्माईल हे दिसण्यासाठी खूप मॅटर करतं, तर चांगलं दिसण्यासाठी स्माईल मेकओव्हर करावा. दुसरी गोष्ट, स्माईलचा रोल किंवा दातांचा रोल नुसता दिसण्यामध्ये नसतो, तर अन्न चावण्यासाठी सुद्धा पुढच्या दातांचा वापर होतो, मागच्या दातांचा वापर होतो. त्यासाठी स्माईल मेकओव्हर गरजेचं आहे. तिसरं, आपण जेव्हा बोलतो, जर पुढच्या दातांपैकी एखादा दात मिसिंग असेल, तर अशा पेशंटमध्ये बोलताना काही उच्चार स्पष्टपणे करता येत नाही. जसं फ असेल, स असेल, तोंडातनं हवा बाहेर पडणे, थुंक बाहेर पडणे, असल्या गोष्टी होतात आणि 4 चौघांमध्ये खूप ऑकवर्ड फील होतं. त्यांनी सुद्धा स्माईल मेकओव्हर करून घ्यावा. आणि सगळ्यात लास्ट, सायकोसोशल डेव्हलपमेंट. जेव्हा एखादा दात तुटलेला असतो, दात काळे किंवा खूप तोंडाच्या बाहेर असतात, अशा पेशंटमध्ये बऱ्याच वेळा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात. तसं व्हायला नको, कारण या छोट्या प्रोसिजर असतात, त्याच्या साहाय्याने तो दात करेक्ट करता येतो. त्यामुळे सायकोसोशल डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी सुद्धा स्माईल मेकओव्हर करावा. नक्कीच खूप छान अशी माहिती त्या मॅडमकडून आपल्याला मिळते. दुसरा याच्यात मधला जो मुख्य विषय असतो तो म्हणजे डेंटल ब्रसेस आणि स्माईल मेकओव्हर. आता या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या कशा कोरिलेटेड आहेत किंवा त्याबद्दल काय करावं लागतं याबद्दल थोडंसं सांगा. ओके. जेव्हा आपण डेंटल ब्रेसेस बोलतो त्याला बरेच शब्द वापरले जातात. जसं कोणी क्लिप्स म्हणतं, कोणी म्हणतं दातांवरती पिना लावायचं. तर डेंटल ब्रेसेसचा स्माईल मेकओव्हरमध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे. डेंटल ब्रेसेसच्या सहाय्याने पुढे आलेले दात मागे घेता येतात, वर असलेले दात खाली आणता येतात, वेडेवाकडे दात सरळ करता येतात किंवा एखादा जर दात मिसिंग असेल तर त्या मिसिंग टूथसाठी कधी कधी आजूबाजूचे 2 दात मिसिंग असलेल्या दातामधच्या जागेवरती सरकलेले असतात. अशा वेळेला ते अलाइन करून मिसिंग टूथ रिप्लेस करण्यासाठी जागा क्रिएट करता येते. बऱ्याच पेशंटला असं असतं की खूप साऱ्या फटी आहेत आणि त्यावेळेला ब्रेसेसच्या सहाय्याने ते अलाइन करणं सहज शक्य होतं. तर ब्रेसेसमध्ये 2 बेसिक कंपोनंट असतात. एक तर ज्या पिना आपण दातांवर लावलेल्या असतात त्या, आणि त्यातून एक वायर पास होत असते. हे ज्या क्लिप्स किंवा ब्रॅकेट्स दातांवरती लावलेले असतात त्याच्यामध्ये ॲडेड फोर्स व्हॅल्यू असतात. जेव्हा त्यातून वायर पास होते तर वायर ॲक्टिवेट केल्यावर दात एका
पर्टिक्युलर पोझिशनला मूव्ह होत असता. अशा पद्धतीने ब्रेसेसच्या साहाय्याने दात सुंदर पद्धतीने अलाइन होता. तर ह्या ब्रेसेसचे काही बेसिक प्रकार आहे जे मला सांगायला आवडतील. तर फर्स्ट असतं मटेरियलनुसार कुठले प्रकार असतात ते. तर त्यामध्ये एक मेटल ब्रेसेस येतात आणि सिरामिक ब्रेसेस येतात. जेव्हा आपण मेटल म्हणतो तर मेटल ब्रेसेस हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असतात. सिरामिक ब्रेसेस जेव्हा आपण बोलतो तर हे ग्लास सारख्या मटेरियलचे असतात. ह्या दोघांमध्ये प्रमुख डिफरन्स हा व्हिजिबिलिटीचा आहे. ऑब्व्हियसली मेटल ब्रेसेस हे स्टील सारखे असल्यामुळे ते मेटॅलिक स्माइल देतात आणि सिरामिक ब्रेसेस हे टूथ कलर्ड असल्यामुळे त्यांची व्हिजिबिलिटी खूप कमी होते. त्यामुळे आमच्या क्लिनिकला मॅक्झिमम केसेस आम्ही सिरामिक ब्रेसेसच्या करतो कारण व्हिजिबिलिटी फारच कमी आहे. दुसरा एक प्रकार येतो तो म्हणजे रेग्युलर ब्रेसेस, जे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले असतील की दाताच्या बाहेरच्या बाजूला लावले जातात. सपोज असा दात असेल, पुढचा दात, त्याच्यावरती बाहेरच्या बाजूने जे ब्रॅकेट लावले जातात त्याला रेग्युलर ब्रेसेस बोलतात. हेच जर ब्रॅकेट दाताच्या आतल्या बाजूने जिथे जीभ असते त्या बाजूने लावले गेले तर त्याला लिंग्युअल ब्रेसेस म्हणतात. ह्या दोघांमध्ये पण प्रमुख डिफरन्स हा व्हिजिबिलिटीचा आहे. जे अडल्ट पेशंट असतील त्यांना 4 चौघांमध्ये रेग्युलर मेटॅलिक किंवा सिरामिक ब्रेसेस लावून बाहेर पडणं ऑकवर्ड होतं. अशा केसेसमध्ये आम्ही दातांच्या आतल्या बाजूने ब्रेसेस लावतो आणि त्यांचा स्माइल मेकओव्हर करतो, जो कुणालाही कळून सुद्धा येत नाही. त्यामुळे हे काही प्रकार आहेत ज्यांच्या सहाय्याने, ब्रेसेसच्या सहाय्याने सुंदर पद्धतीने स्माइल मेकओव्हर केला जातो. नक्कीच मॅम, आधुनिक क्लिअर अलायनर्स या साह्यानं सुद्धा स्माइल मेकओव्हर केला जातो किंवा करण्याची पद्धत आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? ओके. क्लिअर अलायनर्स आपण जेव्हा बोलतो तर त्याबद्दल मी थोडक्यात सांगू इच्छिते. क्लिअर अलायनर्स म्हणजे प्लास्टिकचे ट्रेज असतात, एकदम ट्रान्सपरंट असतात, थिन असतात. ते घातल्यावर बाजूच्या माणसाला सुद्धा कळून येत नाही की तुम्ही तोंडात काहीतरी घातलंय आणि तुमची ब्रेसेसची ट्रीटमेंट चालू आहे किंवा तुमचा स्माइल मेकओव्हर होतोय. हे क्लिअर अलायनर्स एवढे फ्रेंडली असतात की ते काढून तुम्हाला हवे असलेले, आवडत असलेले पदार्थ खाऊ शकता, दात क्लीन करू शकता आणि ते पुन्हा घालू शकता. तर हा ऑप्शन कुणासाठी योग्य आहे त्याबद्दल मी बोलेल. तर हा सगळ्या जे मॉडेल्स असतील किंवा टीव्हीला, कॅमेराला ज्यांना फ्रिक्वेंटली फेस करावं लागतं किंवा अडल्ट पेशंट असतील जे रेग्युलर ब्रेसेसने ट्रीटमेंट करून नाही घेऊ शकत त्यांच्यासाठी, किंवा ज्यांचे काम असं आहे की ज्यांना खूप लोकांना भेटावं लागतं, सेमिनार, कॉन्फरन्समध्ये बोलावं लागतं, अशा सगळ्या लोकांसाठी क्लिअर अलायनर्सचा ऑप्शन हा खूप चांगला आहे. त्यामध्ये प्रमुख जे फरक आहेत क्लिअर अलायनर्स आणि ब्रेसेसबद्दल, त्याबद्दल मी थोडक्यात सांगेल. तर पहिला फरक आहे व्हिजिबिलिटीचा. अगदी ब्रेसेस घातल्यावर जसं 3 फुटावरच्या माणसाला सिरामिक ब्रेसेस कळू शकता, अलायनर्स लिटरली 1 फुटाच्या वरती जरी कुणी उभं असेल तरी त्याला कळत नाही की तुमच्या तोंडात काहीतरी आहे. त्यामुळे व्हिजिबिलिटीचा हा पहिला डिफरन्स झाला. दुसरा येतो, हे खूप फ्रेंडली अप्लायन्स आहे, त्यामुळे ते काढून तुम्हाला आवडत असलेले अन्नपदार्थ खाऊ शकता. फूड रेस्ट्रिक्शन अलायनर्समध्ये काहीच नसतं. ब्रेसेसमध्ये हार्ड, स्टिकी आणि क्रंची फूड खाता येत नाही जोपर्यंत तुमची ब्रेसेसची ट्रीटमेंट चालते. तर हा एक महत्त्वाचा फरक आहे. तिसरा फरक म्हणजे ओरल हायजीन मेंटेन करणं. हे विथ अलायनर्स खूप इझी आहे. तुम्ही ते काढून हवा तसा ब्रश करू शकता, किती पण वेळा करू शकता. त्यामुळे ओरल हायजीन ओव्हरऑल चांगलं मेंटेन होतं. चौथं मी सांगेल, जे रिझल्ट्स येतात किंवा जे आउटकम असतं ते प्रेडिक्टेबल आहे. प्रेडिक्टेबल यासाठी, जेव्हा अलायनरसाठी कुठला पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेला त्याचे जे दात असतात त्या दातांची ठेवण आणि फायनल त्याचे दात कसे होतील हे विदिन अ स्पॅन ऑफ 2 days आम्हाला कळत असतं. आमच्याकडे त्यांचे प्री आणि पोस्टचे व्हिडिओज येतात की एव्हरी अलायनर्सच्या सेट बरोबर दात कुठल्या पोझिशनला जातील आणि एंड रिझल्ट आपल्याला कसा मिळेल. एकदा तो मी अप्रूव्ह केलं, पेशंटने अप्रूव्ह केलं, डॉक्टर्सने अप्रूव्ह केलं की मगच अलायनरची ट्रीटमेंट सुरू होते. त्यामुळे अलायनर्सचे रिझल्ट हे खूप जास्त प्रेडिक्टेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं मला सांगावंसं वाटेल, NRI पेशंट, जे पेशंट ॲब्रॉडला राहतं आणि तिकडे ब्रेसेसची ट्रीटमेंट करून घेणं त्यांना शक्य नसतं, अशा सगळ्या पेशंटला इंडियात आल्यावरती आम्ही मॅक्झिमम अलायनर्स देत असतो. त्याचं प्रमुख कारण मध्ये डेंटल व्हिजिट्सची गरज अलायनर्समध्ये अगदी कमी पडते. म्हणजे सुरुवातीच्या 2-3 अपॉइंटमेंट सोडल्या तर असे सगळे जे स्टुडंट ज्यांचे आईवडील पुण्यात असतात आणि ते केरळला शिकताय, कुणी गोव्याला आहे, दिल्लीला आहे, त्यांना आम्ही अलायनरचा फुल सेट ऑफ बॉक्स देत असतो. ते लिटरली त्यांच्या कॉलेजला किंवा जिकडे ते असतील किंवा ट्रॅव्हल करणारे जे पेशंट असतील
एव्हरी 15 डेज ते अलायनर चेंज करतात त्या बॉक्सनुसार, त्यावरती नंबर्स दिलेले असतात आणि लास्ट स्टेज ऑफ अलायनर जेव्हा येतं, जेव्हा ट्रीटमेंट कंप्लीट होते, तेव्हा ते फायनल रिझल्ट दाखवायला आम्हाला येतात की मॅम माझी ट्रीटमेंट कंप्लीट झाली आहे. लिटरली अशा केसेसमध्ये हार्डली 3 किंवा 4 फॉलोअप्स आमच्या क्लिनिकला होता आणि पेशंटची ट्रीटमेंट कंप्लीट होत असते. तर हे अशा सगळ्या पेशंटसाठी पण फार महत्त्वाचं आहे. निश्चितपणानं खूप छान अशी माहिती डॉक्टर प्रियंका आपल्याला देत आहेत. खरं तर पर्सनॅलिटीचा एक भाग आहे. उत्तम दिसणं हे कोणाला आवडत नाही, मग ते महिला असतील किंवा पुरुष असतील. सगळ्यांनाच या गोष्टीची नेहमी काळजी असते की मी सुंदर कसं दिसेल, आणि त्याकरता म्हणून या सगळ्या गोष्टींची खूप महत्त्वाची भूमिका असते. आणि मला वाटतं डॉक्टर प्रियंका आणि त्यांची जी टीम आहे, टीम गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भातलं काम करतायत. पुण्यामध्ये अगदी वर्ल्ड क्लास डेंटल सेंटर पुण्यामध्ये डॉक्टर प्रियंका यांचं आहे आणि या संदर्भात तुम्ही त्यांचं मार्गदर्शन मिळवू शकता किंवा त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही या सगळ्या सेवा सुविधा डॉक्टर आपल्याला आत्ता सांगतायत त्यासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. त्याकरता TV स्क्रीनवरती आत्ताचे नंबर सुरू आहेत डॉक्टर प्रियंका यांचे, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते मॅडमना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आत्मविश्वास वाढवणारा स्माइल मेकओव्हर या विषयावरती आपण आज चर्चा करतोय आणि डॉक्टर प्रियंका सावकार नवले आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मॅडम, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करतोय. मला आता याबद्दल बोलायचं आहे की डेंटल इम्प्लांट किंवा डेंटल ब्रिज हे जे आपण ट्रीटमेंट केली जाते ती स्माइल मेकओव्हरमध्ये कशा पद्धतीनं फायदेशीर ठरते किंवा उपयोगी ठरते, त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? डेंटल इम्प्लांट किंवा डेंटल ब्रिज आपण जेव्हा देत असतो तर स्माइल मेकओव्हर करत असताना ज्या पेशंट्समध्ये काही दात मिसिंग असतील तर त्यांच्या ट्रीटमेंट करण्यासाठी डेंटल इम्प्लांट किंवा ब्रिज वापरले जातात. तर ह्या केसमध्ये बेसिक डिफरन्स काय असतो ते मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. ब्रिज जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आजूबाजूचे 2 जे चांगले दात असतात त्यांना हलकं ट्रिमिंग केलं जातं आणि त्यानंतर जो मिसिंग टूथ असतो तो रिप्लेस केला जातो. ही टोटली नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे, म्हणजे ही सर्जिकल प्रोसिजर नाही आहे. बाजूच्या 2 दातांचा सपोर्ट घेऊन आपण एक मिसिंग टूथ रिप्लेस करतो, त्याला ब्रिज म्हणतात. जेव्हा आपण डेंटल इम्प्लांट म्हणतो त्यावेळेला जर मिसिंग टूथ असेल तर बाजूच्या 2 दातांना बिलकुल हात न लावता मिसिंग टूथच्या जागेवरती जे हाड असतं त्या हाडामध्ये एक स्क्रू टाकला जातो आणि तो स्क्रू टाकल्यानंतर त्याच्यावरती दात रिप्लेस केला जातो. तर ह्या केसमध्ये बाजूचे 2 व्हायटल टीथ यात ट्रिमिंग करणं रिक्वायर्ड नसतं. तर 2 ह्या प्रोसिजरमधला बेसिक डिफरन्स मला सांगावंसं वाटेल की पहिला म्हणजे इम्प्लांटमध्ये सर्जिकल प्रोसिजर इन्व्हॉल्व्ड आहे, तर ब्रिज ही नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे. दुसरं म्हणजे इम्प्लांटमध्ये बाजूच्या 2 दातांना अजिबात धक्का लावला जात नाही, तेच ब्रिज देत असताना बाजूच्या 2 दातांचं ट्रिमिंग करावं लागतं. म्हणून आजकाल तुम्ही बघितलं असेल तर मॅक्झिमम पेशंट हे डेंटल इम्प्लांट्सचे होत असतात, कारण आपण फक्त जो हरवलेला दात आहे किंवा तोंडात नसलेला दात रिप्लेस करतोय विथ इम्प्लांट. तर कारण अँटेरियर टीथमध्ये जेव्हा दात मिसिंग असेल त्यावेळेला जे पेशंटला येणारे प्रॉब्लेम्स असतात, जसं तोंडातनं थुंक बाहेर पडणं, काही उच्चारता न येणं किंवा खाता न येणं किंवा मनमोकळेपणाने हसता न येणं, हे सगळे प्रॉब्लेम्स ब्रिज आणि इम्प्लांटच्या साहाय्याने अगदी सहजपणे रिपेअर करता येतात. स्माइल मेकओव्हरबद्दल आपण बोलतोय, तर स्माइल मेकओव्हरमध्ये आता तुम्ही ज्या ट्रीटमेंट सांगताय त्यांचा समावेश आहे, पण अजून अशा कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत का त्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींवरती खूप छान पद्धतीनं उपाय करू शकतो? ओके, स्माइल मेकओव्हरमध्ये आत्ता आपण ज्या पद्धती सगळ्या डिस्कस केल्या, डेंटल ब्रेसेस असतील, अलायनर असतील, इम्प्लांट्स असतील, ब्रिज असतील, याच्या व्यतिरिक्त काही पेशंटचे पुढचे दात हे किडलेले असतात. अशा किडलेल्या दातांमध्ये कंपोजिट फिलिंग केलं जातं. ही अगदी कमी वेळात होणारी प्रोसिजर आहे, ज्यामध्ये किडलेला भाग काढून त्यामध्ये व्हाईट कलर, दाताच्याच कलरचं मटेरियल भरलं जातं. याला कंपोजिट फिलिंग म्हणतात. ज्या पेशंटचे दात अति प्रमाणात पिवळे असतील, त्याच्यावरती काळे डाग असतील, अशा वेळेला त्या दातांचं क्लिनिंग केलं जातं. स्केलिंग पॉलिशिंग त्याला म्हणतात. ही पण अगदी नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे, लगेच होते. त्याच्या साहाय्याने दात हे शुभ्र होत असतात. काही पेशंट्समध्ये दातांचा ओरिजिनल कलर थोडा जास्त येल्लो असतो. अशा केसमध्ये ब्लीचिंगची प्रोसिजर केली जाते, ज्याला आपण टीथ व्हाईटनिंग म्हणतो, आणि त्याच्या साहाय्याने दातांचा शेड
3 शेड 4 शेड जम्प करता येतो, म्हणजे पिवळे असलेले दात अक्षरशः व्हाईट किंवा शुभ्र केले जातात. ह्या सगळ्या प्रोसिजर स्माईल मेकओव्हरच्या टिपिकल प्रोसिजरच्या ऐवजी होत असतात. याच्या व्यतिरिक्त लेझरच्या साहाय्याने बऱ्याच अशा प्रोसिजर आम्ही आमच्या वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिकला करतो, ज्यामध्ये हेड्या जर अनइव्हन असतील तर लेझरच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीने त्यांचं कटिंग करणं आणि प्रॉपर शेप देणं. नंतर हेड्या जर काळ्या पडलेल्या असतील तर युजली हेड्यांचा कलर पिंक आणि दातांचा कलर व्हाईट जास्त चांगला दिसतो. अशा केसमध्ये डिपिगमेंटेशन नावाची प्रोसिजर लेझरच्या साहाय्याने होत असते, ज्यामध्ये हे काळे डाग काढले जातात लेझरच्या साहाय्याने. तसंच मला सांगायला आवडेल, ज्यांचे दात अतिप्रमाणात पिवळे असतील विथ लेझर टीथ व्हाईटनिंग केलं जातं, ज्यामध्ये दात हे अतिप्रमाणात शुभ्र होत असतात. याच्या व्यतिरिक्त काही पेशंटचे काही पुढचे दात तुटलेले असतात, ते जर थोड्या प्रमाणात चिप ऑफ झालेले असतील किंवा व्हाईट पॅचेस असतील तर दाताचा वरचा लेअर छोट्याशा प्रमाणात ट्रिम केला जातो आणि त्याच्यावर एक पातळ व्हाईट पडदा चढवला जातो, ज्याला लॅमिनेट किंवा व्हिनियर म्हणतात. तर यांनी सुद्धा स्माईल मेकओव्हर खूप सुंदर होत असतो. आणि हा जर पॅटर्न जास्त प्रमाणात असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणात दात तुटलेला असेल, रूट कनाल झालेलं असेल पुढच्या दाताचं, तर अशा वेळेला झिरकोनिया क्राउन्स किंवा इमॅक्सचे क्राउन जे अक्षरशः दातासारखेच दिसतात, ज्या पद्धतीने दाताचा बाहेरचा लेअर ज्याला इनॅमल म्हणतात त्यातनं लाईट पास होतं, एक्झॅक्टली सेम ट्रान्सल्युसन्सी ह्या झिरकोनिया किंवा सिरामिकच्या क्राउन्सची असते. ते अगदी नॅचरल टूथसारखं दिसतं. तर त्याच्याही सहाय्याने सुंदर पद्धतीने स्माईल मेकओव्हर करता येतो. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.